द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पलूस तालुक्यात कृष्णा घाटावर काँग्रेस पक्षाला खिंडार। खंडोबाची वाडी येथील काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केला भारतीय जनता पार्टीत प्रवेश। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ हा गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो, परंतु काही दिवसापासून पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मध्ये नाराजी दिसून येते व पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी होत असल्यामुळे काँग्रेस पक्षाचे अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाची साथ सोडण्याचा निश्चय केल्याचे दिसून येत आहे। पक्ष सोडून गेलेले कार्यकर्ते हे आगामी निवडणुकीच्या काळात काँग्रेसची डोकेदुखी ठरणार की काय अशी चर्चा सर्वत्र होतीये। आगामी काळातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षासह इतर राजकीय पक्षांमध्ये देखील कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेशाचा झपाटा लावल्याचे चित्र दिसून येत आहे। पलूस कडेगाव तालुक्यातील खंडोबाची वाडी हे गाव गेल्या कित्येक वर्षापासून काँग्रेस प्रेमी गाव आहे। या गावातील स्थानिक स्वराज्य संस्थेत गेल्या अनेक वर्षापासून फक्त आणि फक्त काँग्रेसची सत्ता असते, परंतु कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळे खंडोबाची वाडी येथील 24 युवक कार्यकर्त्यांनी मंगळवारी 1 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला आहे। खंडोबाची वाडी येथील भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते दिलीप धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विकास पवार, आशिष मदने, विनायक पवार, आकाश शिंदे, अक्षय शिंदे, अक्षय पवार, प्रशांत शिंदे, सुधाकर पवार, अविनाश बंडगर, अरुण जाधव, प्रमोद शिंदे, प्रसाद गायकवाड, ज्योतिराम शिंदे, पांडुरंग चेंडगे, अभिनंदन जाधव, रोहित कापसे, विक्रम शिंदे, प्रवीण शिंदे, बबन मदने, निखिल शिंदे, दशरथ सावंत, विशाल मोटकट्टे तसेच संग्राम मोटकट्टे, बाबासाहेब मगदूम अशा 24 कार्यकर्त्यांनी पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख माननीय संग्रामभाऊ देशमुख यांच्या विचारसरणीवर दृढ विश्वास व्यक्त करत संग्रामभाऊ देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। त्यांचे स्वागत व पक्षप्रवेश संग्रामभाऊ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय सुरेंद्र भैया वाळवेकर, रमेश पाटील, सर्जेराव शिंदे, तानाजी भोई, दिलीप धनवडे, पोपट जाधव, कुलकर्णी साहेब, श्रीकांत निकम, दत्ता उथळे, हेमंत जगदाळे, मनोज चौगुले, मेजर खटावचे, विश्वजित पाटील तसेच सागर सूर्यवंशी, बाळासाहेब चेंडगे, पोपट जाधव, चंद्रकांत बाबर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज खंडोबाची वाडीमध्ये भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये दिलीपदादा यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी या परिवारामध्ये प्रवेश केला। मी सुरुवातीला त्यांचा मनापासून भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये स्वागत करतो। खऱ्या अर्थानं राज्यातलं महायुतीचं सरकार, केंद्रातलं आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं केंद्रातलं सरकार, या सरकारवर विश्वास ठेवून सर्वसामान्य जनतेला याची खात्री पटलेली आहे की भारतीय जनता पार्टी, महायुती आणि केंद्रातलं सरकार याच्याशिवाय ह्या देशाची, राज्याची प्रगती नाही। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पलूस तालुक्यातल्या भिलोडी जिल्हा परिषद गट असेल, अंकुलकर जिल्हा परिषद गट असेल, कुंडल जिल्हा परिषद गट असेल, या तालुक्यातल्या सर्व जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून आमचे सर्व सहकारी जिल्हा परिषद सदस्य यांच्या माध्यमातून या गावाचा विकासाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला। आणि मी या निमित्तानं या सर्व पलूस तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या माझ्या सर्व सहकारी यांना खात्री देतो की देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी, महायुती सरकार या भागाचा कायापालट करेल। या भागातल्या समस्येला कायमस्वरूपी उत्तर देऊन त्या समस्या संपवण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मदत करेल अशा पद्धतीची या ठिकाणी खात्री देतो। असंख्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला। इथून पुढच्या काळातल्या पलूस तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या
जनतेचा या निमित्तानं मोठा पाठिंबा या महायुती सरकारला मिळतोय, आम्हा सर्व मंडळींना मिळतोय। मी निश्चितपणाने सर्वांचं स्वागत करतो, त्यांनी या मोठ्या परिवारामध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीचं आव्हान या निमित्तानं करतो। आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये खंडोबाजीवाडीतील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे आणि भारतीय जनता पक्ष पूर्वीपासूनच हा विकास करणारा पक्ष आहे। प्रत्येक वेळेला 10 वर्ष 15 वर्ष सरकारची सत्ता आहे, त्यामुळं विकास काय झाला आहे ते आपल्याला सगळ्यांना नजरेसमोर आहे, परंतु आपण ते मान्य करत नाही आणि मान्य करायला पाहिजे। काय पहिली परिस्थिती 15 वर्षाच्या पूर्वी काय होती आणि आत्ता परिस्थिती काय आहे? डिजिटलायझेशन आहे, रस्त्यांचं जाळं आहे, दळणवळण क्षेत्रामध्ये झालेली प्रगती आहे, मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे, परंतु आपण तिकडं त्या दृष्टिकोनातून बघत नाही। तर आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाला मदत करावी, माननीय संग्रामभावना मतदानाच्या रूपानं आशीर्वाद द्यावेत अशी एवढी विनंती करतो।